काळभैरवाचा अवतार श्रीनाथ मस्कोबा महाराज, भक्त कमळाजी आणि वीर यात्रेचे पौराणिक महात्म्य. देव भक्तासाठी किती दूर येऊ शकतो. भक्ती जर निखळ, निष्काम आणि अखंड असेल तर देवाला काशी सोडावी लागते. काळभैरवाला सर्परूप घ्यावे लागते आणि महाराष्ट्राच्या मातीत स्वतः अवतार घ्यावा लागतो. ही केवळ कथा नाही, ही आहे भक्त कमळाजीच्या श्रद्धेने घडलेली काळभैरवाची करुण अवतार गाथा आणि त्याच अवतारातून उभी राहिलेली वीरयात्रेची जिवंत परंपरा. पुराण काळात महाराष्ट्राची भूमी दंडकारण्याचा भाग होती आणि या अरण्यात प्रचंडासूर व सुवर्णासूर या दैत्यांनी ऋषीमुनींवर अत्याचार सुरू केले होते. यज्ञ उद्ध्वस्त होत होते, तपश्चर्या भंग पावत होती आणि धर्म संकटात सापडला होता. त्रस्त झालेल्या ऋषींनी भगवान शिवांची आर्ततेने आराधना केली. तेव्हा शिवशंकरांनी आपल्या रुद्रावतार काळभैरवाला दैत्यांचा नाश करण्यासाठी पाठवले. भयंकर युद्ध झाले, धर्माची टक्कर झाली. अखेर काळभैरवांनी दैत्यांचा संहार केला. ज्या ठिकाणी सुवर्णासूर मारला गेला ती सुवर्णपुरी पुढे सोनारी म्हणून ओळखली गेली आणि या सोनारी भूमीत पुढे एका महान भक्ताची कथा उलगडली. या सोनारी प्रदेशात राहायचा एक साधा धनगर मेंढपाळ कमळाजी. ना विद्या, ना संपत्ती, ना मोठे कर्मकांड, पण मनात होती देवावरची अढळ निस्वार्थ श्रद्धा. कमळाजी वीर गावात राहत असे. आपल्या मेंढ्या घेऊन तो सोनारी व बोरबन येथे नियमित चरण्यासाठी जात असे. सोनारी गावात प्राचीन काळभैरवाचे मंदिर होते. तेथे जाणे हेच त्याच्या जीवनाचे ध्येय बनले होते. कमळाजींची पूजा फार साधी होती. तो ना सोनं ना चांदी अर्पण करत असे, ना मोठे हार फुले. तो फक्त तरवडाची पाने, थोडीशी फुले आणि आपल्या अन्नातील एक छोटासा तुकडा देवाला अर्पण करत असे. तो म्हणायचा, माझ्या वाट्याचं अन्न माझ्या देवाचं आहे. हीच त्याची उपासना, हेच त्याचे अनुष्ठान. काही काळानंतर कमळाजी मेंढ्या घेऊन बोरबन येथे जाऊ लागला. पण अंतर बदलले, भक्ती नाही. सायंकाळी तो चालत सोनारीला येई, देवाची पूजा करी आणि पहाटे परत मेंढ्यांजवळ जाई. उपासनेत कधीही खंड नाही. देवासाठी थकवा नाही, वेळ नाही, अडथळाही नाही. ही गोष्ट सोनारीतील गावकऱ्यांच्या लक्षात आली. रात्री अपरात्री कोणीतरी देवळात येतोय. गावकऱ्यांनी पहारा ठेवायचा ठरवला. ही गोष्ट काळभैरवांना कळली. देवाला भीती वाटली, माझ्या भक्ताला इजा होऊ नये. तेव्हा काळभैरव स्वतः प्रकट झाले आणि कमळाजीला म्हणाले, आज मंदिरात येऊ नकोस, मी स्वतः तुला भेटायला येईन. कमळाजी नम्रपणे म्हणाले, देवा, माझ्या भक्तीत खंड पडण्यापेक्षा मी लोकांच्या माराने मरेल, पण तुमच्या दर्शनाशिवाय राहणार नाही. ही वाक्य ऐकून देवही क्षणभर थांबले. ते म्हणाले, मी प्रकट झालो हे तुला कसे कळेल? कमळाजी म्हणाले, देवा, काहीतरी चिन्ह द्या. काळभैरव म्हणाले, माझ्या आगमनाने वृक्षांना पालवी फुटेल. कमळाजी ती संपूर्ण रात्र वाट पाहत राहिले, पण ना देव आले ना वृक्षांना पालवी फुटली. भक्ताचे मन खचले. ते म्हणाले, माझा देव मला विसरला का? तेवढ्यात काळभैरवांनी भक्ताकडे करुणेने पाहिले. भक्ताची परीक्षा पूर्ण झाली होती. तेव्हा देवांनी सर्परूप धारण केले आणि वीर गावात पूर्णगंगेच्या उत्तर तीरावर स्मशानभूमीतील वारुळात प्रकट झाले. मसनवट्यात प्रकट झाल्यामुळे त्यांना नाव मिळाले मस्कोबा. काशीचा कोतवाल भक्तासाठी ग्रामीण देवता बनला. आज ही पवित्र जागा श्रीनाथ मस्कोबा महाराज म्हणून ओळखली जाते. याच अवतारातून उभी राहिली वीरयात्रा. माघशुद्ध पौर्णिमेला श्रीनाथ मस्कोबा महाराज आणि देवी जोगेश्वरी यांचा पारंपरिक विवाह मोठ्या भक्तिभावाने साजरा होतो. ढोल ताशांचा गजर, गुलालाची उधळण, नाथसाहेबांचं चांगभलं या जयघोषात संपूर्ण वीरनगरी भक्तिरसात न्हाऊन निघते. ही जत्रा नाही, ही श्रद्धेची साक्ष आहे. या कथेची शिकवण फार सोपी आहे. देव विधी पाहत नाही, तो भक्ती पाहतो. साधेपणातच देव वास करतो. भक्त निष्ठावान असेल तर देव स्वतः चालत येतो. कमळाजीसारखी भक्ती असेल तर काळभैरवही मस्कोबा होतो.
भक्तासाठी देव अवतरतो हे फक्त ग्रंथात नाही तर वीरयात्रेत आजही जिवंत आहे. म्हणूनच आजही श्रीनाथ म्हस्कोबा महाराज वीरनगरीत जागृत आहेत. सवाई सर्जाचं सांग भलं.